वरती सांभाळ मागचं बसणार बघा खाली बघा दिवे ठेवलेले आहेत खाली बघा 100 वर्षाचे 100 दिवे ठेवलेले आहेत हो चौधरी साहेब बॅलन्स पकडून ठेवा हा नमस्ते भगवान महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाल अग्निकालाय कालाग्निकाय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय देवाय नमः। ओम समस्त साक्षी सर्वात्मा सर्वभूत गुहाशया सच्चिदानंद पूर्णात्मा प्रेमा सदस्मे हम ओम मृत्युंजय महादेवाय ते नमः। ओम सा भूवाहु ओम सा जू ओम ह नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कोणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार अनवी कन्याकुमारी एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी एकवी बाबे सारे माता पिता नवनाथ आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेह नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कष्टपुला आस्तिकाची देण्यामध्ये कधी चाले पाण्यावरी कधी दावे अदांतरी यमबाटे ज्यांची भीती योगेश्वर हाच ती कधी जाई हरबली कधी नर्मदेच्या स्वामी ओम नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय सद्गुरु दत्तगुरु महाराज की जय। सद्गुरु दत्तगुरु महाराज की जय। सद्गुरु दत्तगुरु महाराज की जय। ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम दिगंबरा विद्मे अत्रिपुत्राय निमित्तान्न दत्त प्रचोदयात तुमचाच होता हात संगमावरच्या त्या क्षणांनी दिलं जीवनाला नव पात मागितलं काय गुरुवर्य ओम ओम ब्रह्मरूपाय विद्महे महाज्ञानाय धीमहि पीतांबर पंचायत तुला आहे तन्नो सद्गुरु प्रचोदयात। सद्गुरु दत्तगुरु महाराज की जय। गुरु महाराज यांनी त्यांची या ठिकाणी अन्नधान्याच्या रूपाने तुला केलेली आहे। हे अन्नधान्य आदिवासी भागामध्ये गरीब गरजूंना ठिकाणी वाटण्यात येईल। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पवित्र मातेचं मांगल्य स्तोत्र आहे आणि आपल्या आईचा महिमा या वडिलांच्या 100व्या कार्यक्रमामध्ये तो सर्वत्र पोचायला पाहिजे। त्यामुळे श्यामची आई या पुस्तकाची देखील आपण तुला केलेली आहे। त्यानंतर जे पुजारी असतात मग ते कोणत्याही धर्माचे असो त्यांना त्या ठिकाणी पंच आणि धोती किंवा त्यांचा जो वेश असतो पूजेचा जो सुचरीभूत करून त्या ठिकाणी परमेश्वराच्या त्या ठिकाणी प्रार्थना करत असतात त्यांच्या अंगावरती जे त्या ठिकाणी हे लेणं असतं हे लेणं म्हणजे पितांबर आणि पंचा त्याची देखील आपण तुला केलेली आहे। आज 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आम्ही भाग्यवान समजतो कारण कोणाचे वडील खासदार आहेत कोणाचे वडील आमदार आहेत कोणाचे वडील जहागीरदार आहेत कोणाचे वडील सावकार आहेत पण आम्हाला अभिमान आहे की माझे वडील त्या ठिकाणी इमानदार आहेत आणि म्हणूनच आज 100 वर्षापर्यंत आज आमच्या वडिलांनी या ठिकाणी सेंचुरी मारलेली आहे आणि ही जी सेंचुरी आहे यानंतरच्या काळामध्ये देखील परमेश्वराला विनंती करतो की त्यांची होईल तेवढी सेवा आमच्या हातून त्या ठिकाणी घडावी। आम्ही सर्व भावंड आम्ही सर्व आमचे काका चुलते आमचे चुलत भावंड जावाई आम्ही सर्व या त्यांच्या सेवेसाठी आतुर आहोत। परमेश्वराच्या पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आमच्या वडिलांना दीर्घ आयुष्य त्यागीन दे आणि एक सात्विक पवित्र असं या कल्याणपूर्वेमध्ये व्यक्तिमत्व आहे। वडिलांची थोडक्यात एका ओळीत माहिती सांगतो ते पहिला त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक होते। ज्यावेळेस त्याने 1945 साली चली जाव चळवळ चालू झाली
त्यावेळेस आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शिरीष कुमार म्हणून त्या ठिकाणी 16 वर्षाचा एक हुतात्मा त्याकीन गेला. ब्रिटिशांनी त्यांनी गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्ये तो खलास झाला. आणि त्या गोष्टीचा राग घेऊन वडिलांनी देखील आपल्या गावामध्ये काही मुलांना एकत्र करून त्यांनी देखील प्रभात फेरी काढली आणि ती गोष्ट ब्रिटिशांना माहीत पडली. तेव्हा वडिलांना त्या ठिकाणी चावडीवरती आणून खूप मारहाण केली. तेव्हा त्यांचं वय होतं केवळ फक्त त्या ठिकाणी 12 वर्षाचं. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांना देखील त्या ठिकाणी तालुक्याच्या गावाला नेलं. तिथे त्यांना त्या ठिकाणी अटक केली. गावाच्या पोलीस पाटलांनी त्यांना त्या ठिकाणी समज देऊन नंतर त्या ठिकाणी सोडून आणलं. त्यानंतर त्या गावामध्ये श्रीधर कुलकर्णी नावाचे गुरुजी होते आणि त्या गुरुजींबरोबर त्या ठिकाणी ते तिथे गेले. मग त्यांच्याकडे ते धुळ्यात राहू लागले. तिथं त्या ठिकाणी 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. त्या स्वतंत्र देशाच्या चळवळीमध्ये वडिलांनी त्या ठिकाणी धुळ्याच्या कलेक्टर कचेरीत जाऊन त्या तिरंग्याला पहिला सॅल्यूट केला आणि गुरुजींना सांगितलं की मला आशीर्वाद द्या, मला या मातृभूमीसाठी त्या ठिकाणी स्वतःला वाहून घ्यायचं आहे. आणि 1939 साली ते भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले आणि भरती झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना फिरावं लागलं. आणि ज्यावेळेस आपले गृहमंत्री आपले सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष हे ज्यावेळेस त्या ठिकाणी केंद्रामध्ये होते, त्यांनी त्यावेळेस संघराज्य निर्माण करताना सगळे जे राज्य होते त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. तुमची हो हजारो साल ये मेरी है यार. हॅपी बर्थडे टू यू तात्या, हॅपी बर्थडे टू यू बाबा, हॅपी बर्थडे टू यू तात्या, हॅपी बर्थडे टू. अन्नधान्याच्या रूपाने तुला केलेली आहे. हे अन्नधान्य आदिवासी भागामध्ये गरीब गरजूंना देखील वाटण्यात येईल. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पवित्र मातेचं मांगल्य स्तोत्र आहे. आणि आपल्या आईचा महिमा या वडिलांच्या 100व्या कार्यक्रमामध्ये तो सर्वत्र पोचायला पाहिजे. त्यामुळे श्यामची आई या पुस्तकाची देखील आपण तुला केलेली आहे. त्यानंतर जे पुजारी असतात मग ते कोणत्याही धर्माचे असो, त्यांना त्या ठिकाणी पंच आणि धोती किंवा त्यांचा जो वेश असतो पूजेचा जो सुचरीभूत करून त्या ठिकाणी परमेश्वराच्या त्या ठिकाणी प्रार्थना करत असतात, त्यांच्या अंगावरती जे त्या ठिकाणी हे लेणं असतं, हे लेणं म्हणजे पितांबर आणि पंचा, त्याची देखील आपण तुला केलेली आहे. आज 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आम्ही भाग्यवान समजतो. कारण कोणाचे वडील खासदार आहेत, कोणाचे वडील आमदार आहेत, कोणाचे वडील जहागीरदार आहेत, कोणाचे वडील सावकार आहेत, पण आम्हाला अभिमान आहे की माझे वडील त्या ठिकाणी इमानदार आहेत. आणि म्हणूनच आज 100 वर्षापर्यंत आज आमच्या वडिलांनी या ठिकाणी सेंचुरी मारलेली आहे. आणि ही जी सेंचुरी आहे यानंतरच्या काळामध्ये देखील परमेश्वराला विनंती करतो की त्यांची होईल तेवढी सेवा आमच्या हातून त्याची घडावी. आम्ही सर्व भावंड, आम्ही सर्व आमचे काका चुलते, आमचे चुलत भावंड जावाई, आम्ही सर्व या त्यांच्या सेवेसाठी आतुर आहोत. परमेश्वराच्या पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आमच्या वडिलांना दीर्घ आयुष्य त्यागीन दे आणि एक सात्विक पवित्र असं या कल्याणपूर्वेमध्ये व्यक्तिमत्व आहे. वडिलांची थोडक्यात एका ओळीत माहिती सांगतो. ते पहिला त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक होते. ज्यावेळेस त्याने 1945 साली चलेजाव चळवळ चालू झाली त्यावेळेस आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शिरीष कुमार म्हणून त्या ठिकाणी 16 वर्षाचा एक हुतात्मा त्याकीन गेला. ब्रिटिशांनी त्यांनी गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्ये तो खलास झाला. आणि त्या गोष्टीचा राग घेऊन वडिलांनी देखील आपल्या गावामध्ये काही मुलांना एकत्र करून त्यांनी देखील प्रभात फेरी काढली आणि ती गोष्ट ब्रिटिशांना माहीत पडली. तेव्हा वडिलांना त्या ठिकाणी चावडीवरती आणून खूप मारहाण केली. तेव्हा त्यांचं वय होतं केवळ फक्त त्या ठिकाणी 12 वर्षाचं. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांना देखील त्या ठिकाणी तालुक्याच्या गावाला नेलं. तिथे त्यांना त्या ठिकाणी अटक केली. गावाच्या पोलीस पाटलांनी त्यांना त्या ठिकाणी समज देऊन नंतर त्या ठिकाणी सोडून आणलं. त्यानंतर त्या गावामध्ये श्रीधर कुलकर्णी नावाचे गुरुजी होते आणि त्या गुरुजींबरोबर त्या ठिकाणी ते तिथे गेले. मग त्यांच्याकडे ते धुळ्यात राहू लागले. तिथं त्या ठिकाणी 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. त्या स्वतंत्र देशाच्या चळवळीमध्ये वडिलांनी त्या ठिकाणी धुळ्याच्या कलेक्टर कचेरीत जाऊन त्या तिरंग्याला पहिला सॅल्यूट केला आणि गुरुजींना सांगितलं की मला आशीर्वाद द्या,
मला या मातृभूमीसाठी त्यागिनी स्वतःला वाहून घ्यायचं आहे. आणि 1939 साली ते भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले आणि भरती झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना फिरावं लागलं. आणि ज्यावेळेस आपले गृहमंत्री आपले सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष हे ज्यावेळेस त्या ठिकाणी केंद्रामध्ये होते, त्यांनी त्यावेळेस संघराज्य निर्माण करताना सगळे जे राज्य होते त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्याचा सदैव आशीर्वाद आम्हाला देखील राहो, आपल्याला देखील त्या ठिकाणी मिळो. आणि जन्मोजन्मी मी प्रार्थना करतो की परमेश्वरा आम्हाला अशाच प्रकारचे पिताश्री आम्हाला त्या ठिकाणी मिळू दे. आणि अशाच प्रकारची आमची माता जरी नसली तरी पण त्या ठिकाणी माता आणि पिताचे आशीर्वाद सदैव आहे. आणि हीच आमची सगळ्यात मोठी त्याची संपत्ती आहे. एवढेच या ठिकाणी सांगतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात आनंदाचा असा हा दिवस आहे. आमच्या या संपूर्ण पाटील म्हणजे आमच्या चव्हाण फॅमिलीमध्ये आमच्या वडिलांचं आज त्याकीन ते दीर्घायुष्य म्हणजे 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. आणि सगळ्यात जास्त आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे. आणि त्यामुळे आम्ही आमच्या वडिलांची त्या ठिकाणी जी तुला आहे ते पवित्र असं मातृस्तोत्र असलेलं त्या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकाबरोबर त्यांची तुला केलेली आहे. आणि हे पुस्तक आम्ही त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी वाटणार आहोत. त्यानंतर आम्ही जी दुसरी तुला केलेली आहे ती आहे त्या ठिकाणी पुजारी जे असतात ते पंचा आणि पितांबर घालतात. त्या पंचा आणि पितांबराची पूजा केलेली आहे. ते देखील आम्ही मंदिरामध्ये सर्व धर्मीय त्या ठिकाणी जे असतील त्या लोकांना आम्ही वाटणार आहोत. आणि नंतर तिसरी तुला जी केलेली आहे ती अन्नधान्याची केलेली आहे. अशा प्रकारचे त्रिवेणी त्या ठिकाणी तुला करून आम्ही आमच्या वडिलांचा हा 100वा जो वाढदिवस आहे तो साजरा केलेला आहे. या पंचक्रोशीमध्ये मला वाटतं शतायुष्य त्या ठिकाणी झालेले आमचे वडील त्या ठिकाणी असल्यामुळे या परिसरामध्ये एक वेगळ्याच त्या ठिकाणी आनंद आहे. अनेक लोक त्या ठिकाणी या त्यांच्या भेटीसाठी आले, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि शुभेच्छा देखील त्या ठिकाणी देण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत. त्यांच्या यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे. आणि परमेश्वरच्याने आम्ही प्रार्थना करतो की असेच वडील आम्हाला, असेच पिताश्री आम्हाला त्या ठिकाणी लाभावेत. फक्त एकच सांगतो की मी त्या ठिकाणी जे काय करत आहे ते म्हणजे एक आपण बोलतो अदृश्य शक्ती म्हणा किंवा त्या ठिकाणी परमेश्वराच्या शक्तीने त्या ठिकाणी करत आहोत. याच्यामध्ये आमचं कोणाचंही त्या ठिकाणी श्रेय असं मी देखील मानत नाही. परंतु गुरुबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की पुन्हा पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभो. एवढे ज्या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.